त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर विरोधी पक्ष नेते भाषण करतोय। जाऊयात नंदुरबारच्या बातमीवरती। नंदुरबार निकाल समोर येताना दिसतोय। नंदुरबार जिल्हा परिषदेचा निकाल जो आहे त्याची आकडेवारी आता थोड्याच वेळात आपल्या हाती येईल। या जिल्हा परिषदेवरती कोण वर्चस्व स्थापित करतंय हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। आदिवासी पट्टा नंदुरबार आणि या नंदुरबार जिल्हा परिषदेचा निकाल जो आहे यामध्ये एकूण जागा जर आपण लक्षात घेतल्या तर 56 जागा आहेत आणि आता जाहीर झालेल्या जागांपैकी म्हणजे त्या जिंकल्यात शिवसेनेने 1 जिंकली आहे। माकपच्या वाट्याला अजून काही आलेलं नाहीये। भाजपने 4, काँग्रेसने 4, राष्ट्रवादीने अजून खातं उघडलेलं नाहीये। इतर ही आकडेवारी समोर येणं आवश्यक आहे पण अजून ती येऊ शकलेली नाहीये। पण आता या 56 जागांपैकी एकूण शिवसेनेच्या वाट्याला 1, भाजपकडे 4, काँग्रेसकडे 4 असा एकूण निकाल। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे 70% जवळपास मतदान झालंय आणि सकाळी मतमोजणी चालू झाल्यापासून सर्व जिल्ह्यात उत्सुकता पाहायला मिळते। आतापर्यंत जिल्ह्याभरात 10 ठिकाणचे निकाल हाती आलेले आहेत आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपाने 4 ठिकाणी विजय मिळवलेला आहे तर काँग्रेसने 4 ठिकाणी विजय मिळवला आहे। राष्ट्रवादी मागच्या वर्षी जी राष्ट्रवादी जिल्हा परिषदेत 26 जागा होता आणि डॉक्टर गावितांबरोबर जी राष्ट्रवादी पूर्ण भाजपात गेली आहे तिला मात्र अद्यापही खातं उघडता आलेलं नाही। सेनेने पहिल्यांदा जिल्ह्यात पहिला खातं उघडलेलं आहे। सेनेचे नेते जे आहे चंद्रकांत रघुवंशी त्यांचे चिरंजीव राम रघुवंशी हे विजयी झाले। सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री आदिवासी विकास मंत्री असलेले केसी पाडवी यांच्या पत्नी या तोरणमाळ गटातून मागे चालू आहे आणि काँग्रेससाठी हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय। अजून तिथला निकाल येणं बाकी आहे पण सध्या तरी पालकमंत्री आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांच्या पत्नी तोरणमाळ गटातून मागे चालू आहे। तोरणमाळ गटातनं केसी पाडवी यांची पत्नी पिछाडीवर असल्याचं कळते पण आता जी आकडेवारी नंदुरबारची येते ती लक्षात घ्या। भाजप 4, काँग्रेस 4 आणि शिवसेना 1। अजून बाकी पक्षांनी खातं उघडणं महत्त्वाचं पण अजून ते खातं उघडू शकलेलं नाहीयेत। नंदुरबारबद्दलचे हे डिटेल्स आपण जाणून घेतले। यानंतर पालघर जिल्हा परिषदेबद्दलची बातमी आहे। एकूण जागा आहेत 57, जाहीर झालेल्या जागा आहेत 7। शिवसेनेने अजून खातं उघडलेलं नाहीये। माकपने 4 जागा जिंकल्यात, भाजपने 2, राष्ट्रवादी काँग्रेसने 1। अजून बहुजन विकास आघाडी, मनसे, अपक्ष यांची आकडेवारी समोर यायची आहे। गंजाड गटातून शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा यांच्या पत्नी अमिता घोडा 1007 मतांनी आघाडीवरती असल्याचं कळतं। पालघर जिल्हा परिषदेचा निकाल अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय राऊत आपल्या बरोबर आहेत। विजय, काय तपशील आहे? नक्कीच विशाल, सकाळपासून निकाल जो आहे तो हाती यायला सुरुवात झालेली आहे। सरासरी जर बघितलं आपण तर 5 जिल्हा परिषद जागा होत्या त्या ठिकाणी फक्त केवळ 1 बीजेपीला या ठिकाणी जागा मिळत आली आणि 4ही जागेवरती या ठिकाणी सीपीएम आपल्याला विजय झालेला पाहायला मिळतोय। तर गंजाड गटातून जे आहेत माजी आमदार अमिता घोडा यांच्या पत्नी अमिता घोडा ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी पुढे आहेत। या ठिकाणी जर सगळं आपण पालघरचं जर चित्र बघितलं तर केवळ फक्त बीजेपीची 1 जागा या ठिकाणी पुढे असल्याचं 2 जागा पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, ह्या सगळ्या जागेवरती जे आहे ते आघाडी कुठेतरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। विशाल, पालघरचंही आपण हे चित्र स्पष्ट होताना बघतोय पण आत्ताशी सुरुवात आहे। अजून काही आकडेवारी बदलेली यामध्ये पण माकप जे आहे माकपने 4 जागा मिळवल्यात, भाजपकडे 2, राष्ट्रवादीकडे 1। अजून इतर पक्षांनी आपलं खातं उघडलेलं नाहीये।